मध्य पूर्वेतील तणाव जो आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे। अमेरिकेने 10 दिवसांचा युद्धविराम जरी जाहीर केलेला असला तरी पूर्णविराम अजूनही मिळालेला नाहीये। परिणामी लांबत जाणाऱ्या युद्धाचे गंभीर परिणाम आता जगाला भोगावे लागतील आणि युद्धामुळे भारतासमोरील संकट गंभीर होत चाललेलं आहे। पाहूयात या बाबतीतला हा खास रिपोर्ट। अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण या 3 देशांमधील युद्ध 1 महिना होत आला तरी निर्णायक वळणावर पोहोचू शकलेलं नाही। परिणामी तिन्ही देशातील युद्ध सुरूच आहे। अमेरिकेनं युद्धविराम जाहीर केलाय, मात्र इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरचे हल्ले सुरूच आहेत। परिणामी या संघर्षाचे पडसाद केवळ या 3 देशांवरच नाही तर जगावर आणि थेट भारतावरही होत आहेत। जागतिक पातळीवर अस्थिरता वाढली असून या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम तेलाच्या किमतींवर होत आहे। युद्धबंदी करता इराणनी 5 ठेवलेले आहेत, पण त्याच्यापैकी कुठलीही अट अशी नाही जी एकमेकांना मान्य होईल। इराणच्या 5ही अटी अमेरिकेला मान्य होणार नाही आणि अमेरिकेच्या 15ही अटी इराणला मान्य होणार नाही। त्यामुळे जोपर्यंत याच्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत युद्ध संपणार नाही। तर सगळ्यांनाच त्याचा त्रास सोसावा लागेल। भारत हा जगातील मोठ्या तेल आयातदारांपैकी एक आहे। आपल्या गरजेपैकी 80% अधिक तेल भारत आयात करतो। जर युद्ध लांबलं तर कच्च्या तेलाचे दर आकाशाला भिडू शकतात आणि त्याचा थेट परिणाम होऊन पेट्रोल डिझेल महाग होऊ शकतं। परिणामी महागाई वाढते आणि सामान्य नागरिकांचा खर्चही वाढतो। भारतासाठी फक्त हे एकच संकट नाहीये, कारण मध्य पूर्वेत लाखो भारतीय काम करतात। परिणामी आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी हा संघर्ष धोकादायक ठरू शकतो। त्यांची नोकरी, रोजगार आणि व्यवसायाची संधी हिरावली जाऊ शकते। याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो। रुपया कमजोर होऊन देशाचं आर्थिक नुकसान होऊ शकतं। शेअर बाजारातील चढ उतारांमुळे गुंतवणूकदारांना आतापर्यंत मोठं नुकसान सहन करावं लागलंय। आयात निर्यात कमी झाल्यामुळे अनेक उद्योग बंद पडू शकतात। अनेकांची नोकरी यामुळे जाऊ शकते। इराण दररोजचे 14 मिलियन बॅरल्स हे तिथे जे उभे आहेत 2000 जहाजं त्यांना देऊ शकतो आणि हर्मुझमधून जाताना प्रति जहाज $20 लाख प्रमाणे त्यांचा टोलसुद्धा वसूल करू शकतो। युद्धाचा फायदा घेऊन दहशतवादी हल्ले करू शकतात। सायबर हल्ल्यांची शक्यता वाढते। परिणामी संरक्षण खर्च वाढवावा लागतो। दीर्घकाळ युद्ध चाललं तर त्याचा परिणाम केवळ सीमांपुरता मर्यादित राहत नाही, प्रत्येकाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।